आज आपण एका अशा पुस्तकात डोकावणार आहोत जे केवळ काही पानं नाहीत तर आपल्या सगळ्यांच्या मनात चाललेल्या गोंधळाचा एक आरसा आहे. प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार वपू काळे यांचं आपण सारे अर्जुन या पुस्तकाचं नावच आपल्याला विचार करायला लावतं. बरोबर. लेखकाने महाभारतल्या अर्जुनाची मनस्थिती घेतली आहे आणि तिला थेट आजच्या आपल्या जगण्याशी जोडलंय. हे करू की ते, नोकरी बदलू की आहे तिथेच राहू, या आणि अशा हजारो प्रश्नांमध्ये अडकलेल्या आधुनिक माणसाचं प्रतिबिंब त्यांना अर्जुनामध्ये दिसतं. अगदी. आणि आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की या पुस्तकातून वपू नेमकं काय सांगू पाहतायत याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. म्हणजे माणूस, त्याची नाती, त्याचा रोजचा संघर्ष, यावर त्यांचं भाष्य काय आहे. आणि त्यांनी हजारो वर्षांपूर्वीचं महाभारत आणि आपलं आजचं आयुष्य यांची सांगड इतक्या सहजपणे कशी घातली आहे हे बघणं खरंच इंटरेस्टिंग आहे. हो. चला तर मग या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया आणि शोधूया की वपू काळे यांच्या नजरेतून आपण सगळे अर्जुन का आहोत. त्यांनी सुरुवातीलाच एक मोठी कबुली दिली आहे, नाही का? हो, दिली आहे. ते म्हणतात की माणूस ही परमेश्वराची सगळ्यात उत्तम निर्मिती आहे. पण त्याच श्वासात हेही कबूल करतात की 30 वर्षात 52 पुस्तकं लिहूनही त्यांना माणूस कळला नाही. उलट ते म्हणतात की प्रत्येक माणूस म्हणजे एक स्वतंत्र महाभारत आहे. आणि या विधानाचा गाभा खूप खोल आहे. म्हणजे त्यांना हे सुचवायचं आहे की महाभारताच्या युद्धाची कारणं बाहेर नव्हती, ती माणसाच्या आत होती. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. षड्रिपू. हो, हे षड्रिपू. याच 6 प्रवृत्ती महाभारताच्या संघर्षाचं मूळ आहेत. आणि याच प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीच्या आत रोज एक लहान मोठं युद्ध घडवत असतात. अच्छा. म्हणूनच ते म्हणतात की महाभारतानंतर ग्रंथनिर्मिती थांबली असती तरी चाललं असतं, कारण मानवी स्वभावाचं सगळं सार त्यात येऊन गेलं आहे. आणि हे सांगताना त्यांचा प्रामाणिकपणा मला खूप भावला. त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की त्यांनी मूळ महाभारत किंवा भगवद्गीता वाचलेली नाहीये. तरीही त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि चिंतनातून त्याची एक स्वतंत्र व्याख्या तयार केली आहे. आणि ओशोंच्या विचारांनी त्यांना कृष्णापर्यंत पोचण्याचा एक मार्ग दाखवला, हे ते मोकळेपणाने मान्य करतात. बरोबर. यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अपेक्षाभंगाचा क्षण. अपेक्षाभंग. हो. वपू म्हणतात की जवळच्या आपल्या माणसांकडून जेव्हा अपेक्षाभंग होतो तेव्हा तो विजेच्या झटक्यासारखा असतो. तो एक क्षण आपल्याला खडबडून जागं करतो आणि जाणीव करून देतो की आपण इतकी वर्ष डोळे मिटूनच एका अंधारात चालत होतो. याचं त्यांनी दिलेलं उदाहरण तर अंगावर काटा आणणारं आहे. एका सुशिक्षित आईने स्वतःच्या अंध मुलाला. हो. रागाच्या भरात अंधळ्या म्हणून हाक मारण्याचा प्रसंग. अरे बापरे. तो क्षण त्या मुलासाठी किती भयान असेल. त्याला जाणवलं असेल की इतकी वर्ष ज्या बाईला तो आई समजत होता ती तर कुणीतरी अनोळखीचा आहे. हा नात्यांमधला जो अनोळखीपणा आहे ना, तोच अपेक्षाभंगाच्या क्षणी उघड होतो. म्हणजे ज्यांना आपण आपलं समजतो ते खरंच आपले आहेत का, हा प्रश्न त्या क्षणी निर्माण होतो. अगदी. आणि इथूनच अर्जुनाच्या गोंधळाला सुरुवात होते. म्हणजे हा आतला संघर्ष बाहेरच्या जगातही तसाच दिसतो असं त्यांना म्हणायचं आहे का? कारण त्यांनी आजच्या समाजाची, राजकारणाची तुलना थेट महाभारताशी केली आहे. अगदी. त्यांच्या मते महाभारत हे काही हजारो वर्षांपूर्वी घडून संपलेलं नाही, ते आजही या विरत सुरू आहे. हो. राजकारणाबद्दल तर ते एक मार्मिक टिप्पणी करतात की आजच्या राजकारण्यांनी उंचीचं शिखर नाही तर दरीची शेवटची खोली गाठली आहे. पण हे फक्त राजकारण्यांपुरतं मर्यादित आहे की हा एक मोठा सामाजिक आरसा आहे? हा एक मोठा सामाजिक आरसाच आहे. कुटुंबव्यवस्था सुद्धा महाभारताचाच एक छोटा अवतार आहे असं ते मानतात. लग्नविवाह, जातीभेद, जसं की देशस्थ कोकणस्थवाद, मानपान, हुंडाबळी, ही सगळी छोटी छोटी कुरुक्षेत्रच आहेत. बरोबर. पांडवांनी द्यूतामध्ये द्रौपदीला पणाला लावलं होतं. आज आपल्याला ते अमानुष वाटतं. पण आज रमीच्या नावाखाली किंवा क्लबमध्ये तासनतास जुगार खेळणारी, कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारी माणसं वेगळं काय करत आहेत? यावर त्यांनी दिलेलं एका धनाढ्य स्त्रीचं उदाहरण तर धक्कादायक आहे. नवऱ्याला कल्पना न देता पंचतारांकित हॉटेलमध्ये लाखोंची भिशी खेळणं आणि नंतर पैसे वसूल करण्यासाठी गुंडांना घरी बोलवणं. हे ऐकून वाटतं की पात्र तीच आहेत, फक्त संदर्भ बदललेत. नक्कीच. पण हे फक्त पैशांपुरतं मर्यादित आहे का? की आजच्या काळात माणसं नाती, वेळ आणि विश्वाससुद्धा अशाच प्रकारे पणाला लावत आहेत? वपू हेच दाखवू पाहतात की महाभारतातलं कौरव आणि पांडवांचं प्रमाण म्हणजे 100 कौरवांवर 5 पांडव. 100.5. हो, हे प्रमाण आजही समाजात तसंच आहे.
वाईट किंवा स्वार्थी प्रवृत्तींची संख्या आजही जास्त आहे. त्यांनी एक सुंदर रूपक वापरलं आहे. ते म्हणतात, आपला संसार म्हणजे एक रथ आहे. या रथाला स्वार्थ आणि अहंकार नावाचे 2 उधळलेले घोडे जोडलेले आहेत. पण दुर्दैवाने या रथाला कृष्णासारखा सारथी नाही. बरोबर. त्यामुळे हा रथ कुठेही भरकटतोय. आपण पाहिलं की नात्यांमधल्या माझेपणाच्या भावनेमुळे आणि समाजातल्या स्वार्थामुळे कसा गोंधळ होतो. पण वपू म्हणतात की या गोंधळाचं मूळ त्या भावनेपेक्षाही जास्त खोल आहे. ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच आहे. त्यांनी यावर एक भन्नाट विश्लेषण केलंय. हो, त्यांनी माणसांच्या विचार करण्याच्या पद्धतीवरून त्यांचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केले आहे. अच्छा. पहिला प्रकार आहे विचारहीन म्हणजे थॉटलेस. यांच्याकडे विचार करण्याची क्षमताच नसते किंवा जे कृती करण्याआधी विचार करत नाहीत. उदाहरणार्थ दुर्योधन आणि भीम. त्यांना फक्त कृती महत्वाची वाटते. पण एक मिनिट, विचार न करणं हे नेहमीच वाईट असतं का? कारण सैनिकाचं उदाहरण देताना लेखक म्हणतात की सैन्यात विचारहीन लोकांचीच गरज असते, ज्यांना फक्त दिलेला हुकूम पाळायचा असतो. अगदी बरोबर. जर प्रत्येक सैनिक विचार करत बसला तर युद्धच होणार नाही. म्हणजे या विचारहीनतेचा उपयोगही आहे. नक्कीच. इथे विचारहीन म्हणजे मूर्ख असा अर्थ नाहीये, तर कृती प्रधान असा आहे. पण मग येतो दुसरा प्रकार, विचारे, द थिंकर. म्हणजेच अर्जुन. हो, जो प्रत्येक गोष्टीवर विचार करतो, तर्क लावतो आणि त्यामुळे प्रचंड गोंधळात पडतो. वपू इथे एक इंग्रजी म्हण उद्धृत करतात, मच थिंकिंग ब्लंट्स दी ॲक्शन. म्हणजे जास्त विचार केल्याने कृती लांबणीवर पडते किंवा तिची धार बोथट होते. म्हणजे आजच्या भाषेत ज्याला आपण ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतो, तोच हा प्रकार आहे. कुठल्याही निर्णयाच्या इतक्या बाजूंचा विचार करायचा की शेवटी कृतीच होत नाही. खरंय. पण पुन्हा तोच प्रश्न येतो, विचार करणं तर चांगली गोष्ट मानली जाते ना? मग विचार करणारा अर्जुन गोंधळलेला कसा आणि विचार न करणारा भीम योग्य कसा? खूप छान प्रश्न आहे. लेखक येथे योग्य किंवा अयोग्य ठरवत नाहीत. ते फक्त स्वभावधर्माबद्दल बोलत आहेत. अर्जुनाचा गोंधळ येथेच सुरू झाला. त्याने युद्धाच्या ऐन क्षणी श्रीकृष्णाला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये न्यायला सांगितला. कशासाठी? तर अवलोकन करण्यासाठी. म्हणजे विचार करण्यासाठी. हो, आणि तिथेच तो फसला. कारण समोर त्याला शत्रू नाही तर आपले लोक दिसले. आणि मग तिसरा प्रकार येतो जो या दोन्हीच्या पलीकडे आहे. तो म्हणजे निर्विचारी, थॉट फ्री. म्हणजेच कृष्ण. बरोबर, कृष्ण. निर्विचारी म्हणजे ज्याच्या मनात विचारच येत नाहीत? नाही, तसं नाही. आणि ही निर्विचारी अवस्था म्हणजे मेंदू बंद करणं नव्हे. याचा अर्थ आहे विचारांना चिकटून न राहणं. ज्याने विचार करण्यातला फोलपणा जाणला आहे आणि तो शांत झाला आहे, तो निर्विचारी. पान पिकल्यावर जसं ते सहज गळून पडतं, तशी विचारांपासून मुक्ती मिळायला हवी. अच्छा, जसं आकाशात ढग येतात आणि जातात, आकाश त्यांना अडवत नाही. अगदी. आकाश त्यांना धरून ठेवत नाही. तसं विचारांना येऊ आणि जाऊ देणं. यालाच आजकाल माइंडफुलनेस किंवा साक्षीभाव म्हटलं जातं. वपू त्याला कृष्णाची अवस्था म्हणतात, जिथे पाप, पुण्य, नीती, अनितीच्या संकल्पनाच उरत नाहीत. ओके. म्हणजे अर्जुनाचा स्वभाव हा विचारी होता, त्यामुळे तो गोंधळला. पण त्या क्षणी त्याच्या गोंधळाचा नेमका विषय काय होता? समोर तर शत्रू सैन्यच होतं. इथेच तर सगळा खेळ आहे. समोर अनोळखी सैन्य असतं तर अर्जुनाने क्षणाचाही विचार केला नसता. पण त्याचा संघर्ष शत्रूविरुद्ध मी असा नव्हताच. तो होता माझे विरुद्ध माझे. समोर भीष्म पितामह होते, द्रोणाचार्य होते. हे सगळे माझे होते. ही माझेपणाची भावनाच त्याच्या गोंधळाचं मूळ होती. बरोबर. आणि हिंसा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण हे पटायला थोडं जड जातंय. आईची मुलावरची ममता ही तर एक नैसर्गिक आणि सुंदर भावना आहे. तिला थेट हिंसेशी जोडणं हे जरा टोकाचं नाही का वाटत? सुरुवातीला हे टोकाचं वाटू शकतं. पण लेखकाला काय म्हणायचंय ते समजून घेऊया. ते ममतेच्या भावनेला चुकीचं ठरवत नाहीत, तर त्यातून येणाऱ्या मालकी हक्काला, पॉझिटिव्हनेसला ते हिंसेचं मूळ म्हणतात. अच्छा. हा माझा मुलगा, ही माझी पत्नी, हे माझं घर. जिथे माझं आलं तिथे मालकी हक्क आला, आणि जिथे मालकी हक्क आला तिथे संघर्ष आलाच. याचं त्याने दिलेलं खेळण्याचं उदाहरण अगदी परफेक्ट आहे. आपलं मूल पाहुण्यांच्या मुलांना स्वतःच्या खेळण्यांना हात लावू देत नाही. एरवी अडगळीत पडलेलं खेळणंसुद्धा दुसऱ्याने हात लावताच लाख मोलाचं होतं. ती मालकी हक्काची भावना. केलं. त्यांना मारून मला काय मिळणार हा हिशोब सुरू झाला. म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने अहिंसक व्हायचं आहे, त्याने माझे हा विचारच सोडायला हवा. हो, लेखक तेच सुचवतात. कारण आपले आणि परके यांच्यात मारलेली रेषा म्हणजेच हिंसा.
ती रेषा पुसून टाकणं म्हणजे अहिंसा. तर आपण सगळेच विचारी आहोत, आपल्या मनात माझेपणाची भावना आहे आणि म्हणूनच वपू म्हणतात की आपण सगळेच अर्जुन आहोत, कारण आपण सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगतो. हो, आणि यासाठी ते विचारवंत नीटशेचं एक सुंदर वचन उद्धृत करतात. माणूस म्हणजे सेतू आहे, पशु आणि परमात्मा यांना जोडणारा एक तणाव. अ रोप स्ट्रेच बिटवीन दी ॲनिमल अँड द सुपरमॅन. या तणावाचा रोजच्या जगण्यातला अर्थ काय? तो आपल्याला कसा जाणवतो? लेखक म्हणतात या तणावातून सुटका मिळवण्यासाठी माणूस अनेकदा पशुच्या पातळीवर येतो. उदाहरणार्थ दारूसारख्या व्यसनांच्या हारी जातो, कारण दारू प्यायल्याने तो काही काळासाठी विचारहीन होतो, चिंतामुक्त होतो. अच्छा. जनावरं कधी बोर होत नाहीत, त्यांना उद्याची चिंता नसते. माणूस व्यसनातून तीच अवस्था मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरीकडे त्याला परमात्म्याची म्हणजे कृष्णाची निर्विचारी पातळी गाठता येत नाही. त्यामुळे तो या दोन टोकांमध्ये कायम तणावाखाली जगतो. आणि आजच्या काळात तर हा तणाव आणखी वाढलाय. प्रत्येकजण मी सांगतो तसं कर ह्याच वृत्तीने वागतोय. मग ते पालक असोत, राजकारणी असोत. ऑफिसमध्ये ॲज पर सर्क्युलर म्हणून जुने निरुपयोगी नियम लादले जातात, तर घरात पालक मुलांवर स्वतःच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा लादतात. बरोबर. या दबावामुळे आणि गोंधळामुळे प्रत्येकाचा अर्जुन झाला आहे. खरंय. म्हणूनच लेखकाच्या मते कृष्णाने गीता केवळ एका अर्जुनाला नाही, तर भविष्यात जन्माला येणाऱ्या असंख्य अर्जुनांसाठी सांगितली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती विचारांच्या पलीकडे जाऊन माझा निश्चय पक्का झाला आहे या विचारपूर्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचते, तेव्हा की कृष्णाच्या पातळीवर पोहोचते असं लेखक मानतात. तोपर्यंत आपण सगळे अर्जुनच आहोत. आपल्या आतलं कुरुक्षेत्र लढत आहोत. हो. व पु काळे यांच्या आपण सारे अर्जुन या पुस्तकातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महाभारताचं युद्ध हे केवळ कुरुक्षेत्रावरच लढलं गेलं नाहीये, तर ते आपल्या प्रत्येकाच्या मनात रोजच सुरू असतं. अगदी खरंय. हे करू की ते, या गोंधळात आपण सगळेच अडकलेलो आहोत. आपण सगळेच अर्जुनासारखे गोंधळलेले आहोत आणि आपल्या भरकटलेल्या संसार रथाचं सार्थ करण्यासाठी कुठेतरी बाहेर एका कृष्णाच्या शोधात आहोत. पण वपू सुचवतात की विचारांच्या पलीकडे जाऊन कृतीच्या क्षणी पोहोचणं म्हणजेच मनात स्पष्टता येणं हेच कृष्णाच्या पातळीवर जाणं आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण सगळे अर्जुनासारखे बाहेर कृष्णाला शोधत आहोत, पण लेखकाच्या विवेचनाचा रोख असा तर नाही ना की अर्जुनाच्या समस्येचं उत्तर बाहेर कुणाला तरी शोधण्यात नाही, तर स्वतःच्या आतच ती निर्विचारी अवस्था, ती स्पष्टता निर्माण करण्यात आहे. आपल्या गोंधळलेल्या मनाच्या रथाचे सारथी आपण स्वतःच कसे बनू शकतो हा विचार करण्यासारखा आहे.